नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. लोकसंदेश न्यूज ब्रेकिंग न्यूज येत आहे. मी स्मिता यादव. ब्रेकिंग न्यूज पाहूया. नीट पेपर फुटीच्या गदारोळात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा. विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय. देशभरात गाजलेल्या कथित नीट परीक्षा पेपरफुटी आणि परीक्षांमधील इतर गैरव्यवहारांची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला असून पंतप्रधानांनी तो मंजूर केल्याचे वृत्त आहे. आंदोलनापुढे सरकार नमले. जंतर मंतरवर जल्लोष. गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टी आणि विविध विद्यार्थी संघटनांकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तीव्र आंदोलन केले जात आहे. या मुद्द्यावर पर्यावरण व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील 24 दिवस बेमुदत उपोषणाला बसले होते, ज्यांची प्रकृती बिघडल्याने देशभरातून संताप व्यक्त होत होता. अखेरीस विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या अभूतपूर्व एकजुटीकडे केंद्र सरकारला झुकावे लागले असून प्रधान यांच्या राजीनाम्याची घोषणा होताच जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केला आहे. राजीनामा पत्रात धर्मेंद्र प्रधान काय म्हणाले? राजीनामा दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपले पत्र शेअर करत भावना व्यक्त केल्या. त्यांनी लिहिले, मी देशातील युवा पिढीच्या भावना आणि त्यांच्या अपेक्षांचा मनापासून आदर करतो. गेल्या 10 दिवसातील घडामोडीमुळे माझे मन अत्यंत व्यथित आहे. हा माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नाही. जंतर मंतर आणि देशातील परिस्थितीचा फायदा देशविरोधी शक्तींनी घेऊ नये. देशाची एकात्मता टिकून राहावी आणि विद्यार्थ्यांचे भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नये म्हणून मी माझा राजीनामा आदरणीय पंतप्रधानांकडे सोपवत आहे. विरोधकांची आणि राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताच हा देशातील युवा शक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय असून शेवटी देशातील लोकशाहीने काट टाकली आहे असे विधान केले. तर खासदार सुप्रिया सुळे यांनीही शांततापूर्ण मार्गाने लढणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि आंदोलकांचे अभिनंदन केले आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील यापूर्वीच प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार कोणाकडे सोपवला जाणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकसंदेश न्यूज, नवी दिल्ली. आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416-416. कस्टमर केअर नंबर 99-22-86-45-45. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in.